DJR. Viren.
तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग होता आपला महाप्रसादाचा. ज्योतिर्लिंग भक्त मंडळ हुपरी इथं आपण महाप्रसादाचं नियोजन केलं होतं. आमचा महाप्रसाद होता. मी, आकाश खोत आणि प्रशांत ठोंबरे आमच्या तिघांच्यामध्ये महाप्रसाद होता. आणि महाप्रसादाची जुळणी, महाप्रसादाचं जेवण कसं असतं हे तुम्हाला एकदा दाखवायचं होतं, म्हणून त्याचा पण ब्लॉग आपण केलेला. हे असं मोठ्या क्वांटिटीमध्ये असणारं जेवण मस्त आणि यथेच्छ कशा पद्धतीनं तयार होतं हेच दाखवायचं होतं तुम्हाला. म्हणूनच त्याचा ब्लॉग आम्ही मागच्या महिन्यात रेकॉर्ड केला होता. आणि आत्ता श्रावण चालू असल्यामुळं तो आम्ही अपलोड करत आहे. कारण का, शाकाहारीचा सीझन चालू आहे, तर एकदा मांसाहारीबरोबर शाकाहारी पण होऊन जाऊ दे म्हणून केला होता. मस्त असं सुजी होती, घमघमीत वास सुटला होता. सुजी, भात, वांग्याची भाजी आणि मस्त असं आमटी, एक नंबर क्वालिटी झाली होती. हे आमचे कायम अग्रेसिव्ह असणारे आकाशराव कायम व्यस्त होते, आमटी करण्यात जरा मदत करत होते. एक आचारी होताच, पण आमचा हा आचारी आमचा कायम अगदी परमनंट मित्र आणि परमनंट आचारी अशी दोन्ही उपमा आम्ही त्याला देत असतो. कारण चांगलं जेवण पण तो बनवतच असतो आमच्यासाठी, आणि मोठ्या जेवणात हा त्या आचार्यांना मदत पण करत असतो. डाळ हलवण्यात व्यस्त होते, तर काही महिला वांगी चिरण्यात व्यस्त होत्या. त्यांचं काम होतं त्या वांगी व्यवस्थित अगदी बारीक चिरत होत्या. सगळ्या बायका त्या एकत्रित करून मस्त असं जेवण करायचं होतं. त्यामुळं ते बारीक अशा वांगे करत होते. हे समोर दिसतात ते सदू हांडे आपल्या हुपरीतील प्रसिद्ध आचार्य आहेत. एक नंबर क्वालिटीचं शाकाहारी जेवण करतात, त्याचबरोबर मांसाहारी जेवण पण करत असतात. जेवण त्यांचं एवढं भारी असतं, चवीला एक नंबर लागतं. हुपरीकरांना त्याची नवीन असं काही नाही आहे, कारण प्रत्येक हुपरीकर आपल्या इथला हुपरीतली मंडळी जी असतील ती त्यांच्याचं जेवण 100% कुठं ना कुठं तरी खाल्लंच असते. कारण त्यांनी अशा पद्धतीचं जेवण करतात की ती चविष्ट असतो खूप. हे आधीपासूनच अग्रेसिव्ह आहेत आचारी, खूप चांगल्या पद्धतीचं जेवण आहे. त्यांना चांगला अंदाज असतो प्रत्येक जेवणाचा. प्रत्येक जेवणामध्ये काही कमतरता नसते. चांगल्या पद्धतीचं त्यांनी जेवण करण्यात खरंच उत्तम आहेत. आणि हे आमचे आकाशराव त्यांना मदत करत होते. मसाला वगैरे सगळं अगदी ह्यूज क्वांटिटीमध्ये असल्यामुळं हे असं सगळं त्यांनी टाकत होते. जेवण करण्याची पद्धत आणि जेवणाची टेस्ट ह्या दोन्ही गोष्टीमुळं ते जेवण जे असतं ते उत्तमच होतं. क्वालिटी एक नंबर असते, म्हणून आमचे मित्र कायम अग्रेसिव्ह असतात. बाकीच्या सगळ्याच गोष्टीत त्यांनी अग्रेसिव्ह असतातच, पण सामाजिक कार्यात पण त्यांनी कायमच अग्रेसिव्ह असतात. त्यामुळं आम्ही ज्या वेळेला जेवण करत होतो त्यावेळेला ती सगळी जबाबदारी आम्ही त्यांच्यावर टाकली होती. आणि अशा पद्धतीनं मग आम्ही जेवणाचा आस्वाद तयार करत होतो, कारण संध्याकाळी तो आस्वाद घ्यायचा होता. असं ह्यूज क्वांटिटीमध्ये सगळी अशी मोठे मोठे पातेलं होते. प्रत्येक पातेल्यात वेगवेगळ्या पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या होत्या. प्रत्येक गोष्टीला चवीनुसार मीठ, सोजीमध्ये गोडसरपणा येण्यासाठी गूळ अगदी प्रॉपर वापरत होते. त्यानंतर जी डाळ अगदी बारीक होस तोपर्यंत, पूर्ण वरण होस तोपर्यंत शिजवत होते. एकत्रित एकजीव व्हायला पाहिजे. तांदूळ आम्ही साधारणतः 60 किलोच्या आसपास टाकलं होतं. हे जे तांदूळ दिसतंय तुम्हाला ते एक साधारणतः 60 किलो होतं. जिरा राईसच केला होता. कोलम तांदूळ वापरलं होतं ते आपण 555. कायमच तिथं जेवण असतात, दर पौर्णिमेला जेवण असतं. त्यामुळं ते हांडेमामा आपल्याला सांगत असतात की तांदूळ कोणतं वापरायचं, मसाले कोणते वापरायचे. काजू पण बघा, काजू ढीग होते. काजू पण पूर्ण भातामध्ये घातलं होतं त्याने.
असं रसरशीत जेवण, तेही शाकाहारी जर खायचं असेल तर त्या सदुमांच्या हातनं खायचं. असं तांदळाचे मोठे मोठे पातेले एकत्रित करून एक साधारणतः 20-20 किलोच्या हिशोबानं त्यांनी त्यामध्ये टाकत होते. म्हणजे ते एकत्रित येऊन नंतर एकजीव व्हावं आणि तो भात प्रॉपर शिजावा. ह्याच्यासाठी त्यांनी आधी जे प्रमाण त्यांचं ठरलेलं आहे त्या प्रमाणात सगळे मसाले, पाणी आणि एकत्रित असणारा जो राईस म्हणजे तांदूळ, हे सगळं एकत्रित करून त्यांनी पूर्ण हा राईस म्हणजे भात शिजवत होता. त्यामुळं ते एकत्रित एकजीव झाल्यानंतर त्याची जी चव असते ती ऑथेंटिक असते. आणि मोठ्या जेवणाला हे अशा पद्धतीनं जेवण त्यांनी कायमच करत असतात. मोठ्या मोठ्या महाप्रसादाला असेल, गणपतीच्या महाप्रसादाला असेल, बाकी कोणत्याही महाप्रसादाला आमच्या हुपरीमध्ये ते अग्रेसिव्ह आहेतच, कायमच आहेत. मस्त आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण बनवण्यात ते कायमच अग्रेसिव्ह असतात. बेस्ट क्वालिटीचं जेवण त्यांनी बनवतात. त्यामुळं त्यांचं नाव आमच्या हुपरी आणि हुपरी परिसरात 100% आहे. अशी तांदळाची जी काय खेपा होत्या त्या कंटिन्यू चालूच होते. एकावर एक असं त्यांनी तांदूळ त्यात टाकत होते. आणि नंतरनं मग त्यांनी हातात आपला पळी घेतली आणि पूर्ण एकजीव करून घेतले. जे टाकलेले तांदूळ होते ते सगळं एकत्रित करून एकजीव करून घेतले. जेणेकरून मीठ जर कुठेतरी टाकलं असेल तर ते एकत्र एका ठिकाणी थांबू नये, सगळीकडं ते पसरावं ह्याच्यासाठी ते एकत्रित करत होते. आणि शेजारच्या भांड्यात ही अशी डाळ शिजत होती, कंटिन्युअस शिजत होती. 2-2.5 तास 3 तास जवळजवळ ती डाळ शिजत होती. पूर्ण वरण झालं होतं त्याचं, पूर्ण म्हणजे पूर्ण. त्याशिवाय ती आमटी होतच नाही. ती आमटी त्यांची जर एकदा माणसानं पिली ना तर ती क्वालिटी 1 नंबरच. त्यामुळं ही जी डाळ आहे ती एकत्रित एकजीव करून पूर्ण अशी उकळत होती, तिने पूर्ण उकळत होती. मग त्यानंतर जो राईस होता तो राईस पण तिने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतला. आणि आमचे आकाशराव हे पूर्ण भांडं हलवण्याची जबाबदारी घेतली. हातात त्यांच्या पळी घेतली तिने आणि पूर्ण एकजीव करण्यात ते व्यस्त झाले. मस्त म्हणजे मस्त जेवण केलं होतं. त्यामध्ये आता पाणी वाढवायला सुरुवात केली आहे बघा. म्हणजे आमटी रस्सा जो होता तो वाढवण्यासाठी तिची प्रोसिजर त्यांनी चालू केली होती. मी पण थोडाफार हातभार लावला. म्हटलं आपला पण थोडा हातभार असू दे, कायमच काय मोबाईल घेऊन बसायचं, म्हणून मी पण थोडाफार हातभार लावला तिथं. आणि हा अशा पद्धतीनं राईस तयार झाला. क्वांटिटी बघा तुम्ही, 60 किलोचा भात जिरा राईस. हा शिजण्याची प्रोसिजर चालू होती. अर्धा कच्चा शिजला होता. हा अर्धा कच्चा शिजलेला भात पूर्ण एकजीव करून परत खाली न शिजलेला भात वर काढून वरचा भात खाली टाकून हा पूर्ण एकजीव करून भांडं सगळं खालवर करून घेत होते. पूर्ण भांडं ते एकत्रित अगदी एक आणि एक शीत पूर्ण शिजलं पाहिजे ह्याची काळजी मात्र ते आचारी नक्की घेतात. कारण महाप्रसादाला भरपूर प्रमाणात लोक येत असतात. कुणाला जेवण वाईट लागू नये ह्याची काळजी मात्र ते नक्की घेत असतात. हे अशा पद्धतीनं राईस पूर्ण असा तयार झाला. अर्धा कच्चाच शिजलेला आता तो पूर्ण पक्का शिजण्यासाठी सोडला. आणि नंतर त्याच्यावर अशी तुपाची धार, जवळजवळ अर्धा लिटर तूप, अशा 2 बाटल्या, अर्धा लिटरच्या 2 बाटल्या म्हणजे 1 लिटर तूप पूर्ण राईसमध्ये तिने टाकलं. पूर्ण तूप सगळं एकत्रित करून असा स्मेल त्याचा तिथं सुटला होता तुपाचा. गरम गरम असल्यामुळं त्यात सगळं तूप एकजीव होतं.
पूर्ण एकजीव होतं आणि हे असं रस्सा तिथं शिजवतच होता आपला ह्याचा डाळीचा. हे तूप टाकल्यानंतर पूर्ण राईस हा एकजीव करून घेतला त्यांनी, पूर्ण एकजीव केला आणि मग नियमानुसार सदुमाने अगदी शीत शिजले का नाही हे बघितलं, ह्याचं परीक्षण केलं. अचूक परीक्षण असल्यामुळं ते भात हा उत्तमच शिजला असणार. एका शेतावरून अखंड भांड्याची परीक्षा झाली. खाऊन वगैरे खायचा प्रकार असा अजिबात नाही. एका शेतावरनं त्याने ओळखला भात कसा झाला आणि काय झाला. वासावरनं कळालंच आम्हाला भात कसा झाला आणि काय झालं. त्यामुळं हा जो दिसतोय तो भात आहे ना, हा एवढा भारी झाला होता त्यावेळेला, मस्तच झाला. क्वालिटी तिची एक नंबर झाली होती. लगेच मग आमच्या आकाशरावांनी पण लगेच पळी घेतली आणि अगदी खालून वरपर्यंत भात सगळा हलवून घेतला. पूर्ण भात सगळा एकजीव करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि हा शिजलेला पूर्ण अखंड भात आमचे आकाशराव मस्तपैकी एकजीव करण्यात व्यस्त झाले. क्वालिटी म्हणजे क्वालिटी केला होता भात तिने, मस्तच केला होता, विषयच नव्हता, एवढा भारी केला होता त्याने. त्यानंतर मात्र त्याची प्रोसिजर दुसरी चालू झाली, ही फोडणी टाकायची. आमटी फोडणी टाकताना पहिला तेल जे असतं ते उकळून घेतलं, त्यामध्ये त्यांचे समप्रमाणात जे काय मसाले होते ते सगळे टाकून घेतले. इकडे डाळ शिजत आहे आणि इकडं त्याची फोडणीची तयारी होत आहे, तडका मारण्याची तयारी होत आहे. मस्तपैकी क्वालिटी एक नंबर. हे असे सगळं तुम्ही बघू शकता. हे कंटिन्युअस बघा तुम्ही, ह्याच्या पुढं तुम्ही कंटिन्युअस बघा, तिने तडका कसा मारला ते बघा. गेल्याला टाकायला आला आमची शिल्लक राहिली होती. तुम्ही केला गिफ्ट आहे, तुम्ही द्यायला आली.
हे सगळं रेकॉर्ड झाले लक्षात ठेव. तू काय रेकॉर्ड काय करतोस त्यात? ते काय बटाटा काय काय पाणी दोघं मागे भांडा तसं असू दे. गुळ आहे गुळ पाण्यात पकावली पाण्यात हलवून होता भाऊ भाऊ रश्श्याचा आस्वाद घेताना कोण आहे ब्लॉक चालू ब्लॉक चालू आहे ब्लॉक का? अरे शाकाहारी घालायचा प्रसाद घालायचा बरोबर आहे की हो चांगला आहे ना बेस्ट आहे काय एक नंबर चांगला आहे की नाही शाकाहारी आहे हो सगळ्यांनी सांगितलं शाकाहारी टाका गावात म्हणून प्रसादाचा टाकला नाही येत
आणि अशा पद्धतीनं आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम संध्याकाळी 11 वाजता संपन्न झाला. अशी सगळीजण गावातील जी मंडळी होती त्यांनी त्या महाप्रसादाचा जो आस्वाद आहे तो अगदी प्रॉपर घेतला. आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.